नमस्कार, मी प्रीतम नाचणकर, मंत्रालय प्रतिनिधी, सनातन प्रभात. 28 ऑगस्ट या दिवशी संस्कृत दिन आहे. अर्थात संस्कृत दिन हा दरवर्षीच येतो, परंतु हा दिवस कधी येतो, कधी जातो हे सर्वांनाच माहिती असेल असं नाही. कारण सद्यस्थितीत संस्कृत हा विषय फक्त कॉलेज आणि शाळेमध्ये परीक्षेत गुण मिळण्यापुरती मर्यादित आहे. केवळ आपल्या धार्मिक विधीच्या वेळी मम म्हणण्यापुरती एवढाच आपला हा संस्कृतचा संबंध आहे. जी भाषा देवभाषा आहे, ज्ञानभाषा आहे, ह्या भाषेची अशी केविलवाणी स्थिती आहे. महाराष्ट्रातही असंच चाललं आहे. महाराष्ट्रामध्ये 2013 मध्ये कवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार हा सरकारने चालू केला, पण सद्यस्थितीत 2021 पासून 2025 पर्यंत हा पुरस्कार दिलाच गेला नाहीये. 2026च्या पुरस्काराची अजून कार्यवाही सुद्धा चालू करण्यात आली नाही. ही केवळ आताची स्थिती नाही, तर हा पुरस्कार जेव्हा 2013 मध्ये चालू करण्यात आला तेव्हापासून आतापर्यंत कधीही हा पुरस्कार संस्कृत दिनाच्या दिवशी दिलाच गेला नाही. या संदर्भात सरकारने 2012 मध्ये शासन आदेश काढलाय. या शासन आदेशात स्पष्ट म्हटलंय की हा पुरस्कार संस्कृत दिनाच्या दिवशी येण्यात यावा. पण आतापर्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे, 2026 पर्यंत हा पुरस्कार कधीच संस्कृत दिनाच्या दिवशी दिला गेला नाहीये. या पुरस्काराची कार्यपद्धत काय आहे, तर उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून हा पुरस्कार दिला जातो आणि हा फक्त एकमात्र पुरस्कार आहे जो संस्कृत भाषेसाठी दिला जातो. तरीही या पुरस्काराची अशी दुस्थिती आहे. हा पुरस्कार देताना उच्च आणि तंत्र शिक्षण संचालयाकडून, पुण्यामध्ये कार्यालय आहे, त्यांच्याकडून ह्याची जाहिरात काढली जाते. जे नागपूर येथे रामटेकमध्ये संस्कृत विश्वविद्यालय आहे त्याच्याकडून जे अर्ज येतात त्याची छाननी केली जाते आणि छाननी केल्यानंतर हे अर्ज पुन्हा संचालकांकडे पाठवले जातात आणि मंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली जी निवड समिती आहे ती ह्या पुरस्कारांची निवड करते. परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे की शासन आदेशामध्ये ह्या पुरस्काराची जाहिरात कधी करण्यात यावी, त्यासाठी अर्ज कधीपर्यंत स्वीकारावेत, या पुरस्काराची छाननी समितीची बैठक कधी व्हावी, पुरस्कारांची निवड कधी करावी, ह्याला प्रत्येक गोष्टीला कालमर्यादा घालण्यात आलेली आहे. एप्रिलमध्ये जाहिरात देण्यात यावी आणि 15 जुलैला पुरस्कारांची नावं घोषित करण्यात यावी, अशी कालमर्यादा आहे. परंतु ह्या कालमर्यादानुसार आतापर्यंत कधीच कारवाई झाली नाही. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की 2013 आणि 14 या वर्षाचे पुरस्कार 2015 मध्ये देण्यात आले. 2015 ते 20 या 5 वर्षांचे पुरस्कार 2021 मध्ये देण्यात आले आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे 2021 पासून 2025 पर्यंत हा पुरस्कार अद्याप देण्यात आलेला नाही आणि 2026च्या पुरस्काराची अद्याप कारवाई चालू झाली नाही. मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे, त्यामुळे मराठीचा गौरव तर व्हायलाच हवा. पण संस्कृत ही आपली प्राचीन भाषा आहे. रामायण, महाभारत, वेद, उपनिषद ही सर्व संस्कृत भाषेत आहेत. ह्या भाषेचा गौरव करणं ही महाराष्ट्राचीच नव्हे देशाची जबाबदारी आहे. असं असताना या पुरस्कारातून लोकांना प्रेरणा मिळावी यासाठी सरकारने काम करायला हवं. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या पुरस्काराची रक्कम मिळावी म्हणून संस्कृत विद्यापीठाला अनेक वर्ष पाठपुरावा करावा लागला. आता सरकारने 2025 पर्यंत रक्कम तर दिलेली आहे, पण अजून पुरस्कारांचा काहीच पत्ता नाही. 2026चे जे पुरस्कार आहे त्याची प्रक्रिया खरं तर एप्रिल पासून चालू करायला हवी होती, परंतु अद्याप संस्कृत दिन तोंडावर आला तरी ह्याच्यासाठी अर्ज सुद्धा मागवण्यात आलेला नाहीये. उर्दू भाषेसाठी अनेक पुरस्कार दिले जातात, कोट्यावधी रुपयांचा निधी दिला जातो, पण संस्कृत भाषेचा प्रचार प्रसार व्हावा, याचं अध्ययन करणारे, यांचं अध्यापन करणारे आणि प्रसार करणारे यांचा गौरव करण्यात यावा. परंतु दुर्दैवानं हे महाराष्ट्र शासनाकडून होत नाही आहे. या खात्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील आहेत, त्यांना आव्हान आहे की त्यांनी हे पुरस्कार दरवर्षी कसे शासनाकडून दिले जातील याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं. तुम्हाला याविषयी काय वाटतं, याही आमच्या कमेंट बॉक्समध्ये निश्चित कळवा. धन्यवाद.